बोगस शिक्षक घोटाळा गेली 13 वर्ष बिनबोभाट सुरू होता आणि सरकारी अधिकाऱ्यांपासून ते संस्थाचालक सगळेच यामध्ये सहभागी होते। बोगस शिक्षकांची भरती 2012 पासून दाखवली गेली। 2012 ते 2025 इतकी वर्ष हा सगळा बिनबोभाट कारभार सुरू होता। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात बोगस शिक्षकांची भरती आढळून आली आहे। नागपूरपासून सुरुवात झाली, मात्र राज्यभर याचं पेव पसरलं। सरकारी शिक्षक भरती अनेक वर्ष बंद असूनही बोगस भरती मात्र सुरूच राहिली। उघड झालेल्या माहितीपेक्षा घोटाळ्याची व्याप्ती ही सर्वदूर असण्याची शक्यता सुद्धा आहे। त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी असू शकते याचा अंदाज तुम्ही लावू शकता। बरं, आता हा घोटाळा उघड झाल्यानंतर यावर आता SIT स्थापन केलेली आहे। SIT मार्फत हा तपास केला जाईल। या घोटाळ्यामध्ये कोण कोण आहेत, किती हजार कोटींची उलाढाल झालेली आहे, कुणाकुणाची फसवणूक झालेली आहे, या सर्वाचा तपास SIT करणार आहे। SIT नेमका कसा तपास करेल त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची तपासणी SIT करणार आहे। त्यासोबतच अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमध्ये सुद्धा SIT मार्फत तपासणी केली जाईल। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ मान्यतांची तपासणी सुद्धा केली जाईल। शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या संदर्भात तपासणी केली जाणार आहे। प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरतांचा सुद्धा शोध हा SIT मार्फत घेतला जाईल। त्या अनुषंगानं विविध सुधारणा सुद्धा SIT या प्रकरणी सांगणार आहे। 2012 पासून आजपर्यंतच्या प्रकरणांचा सखोल तपास SIT मार्फत केला जाईल। त्यामुळे या प्रकरणामध्ये किती मासे आहेत, कोणकोणते मोठे छोटे मासे, या सगळ्यांचा शोध घेतला जाईल।